थोड्या वेळासाठी आज आम्ही करीन पहिले पत्र याचा 16वा अध्याय आणि 15 ते 18 ही वचने आम्ही वाचूया. पहिले करीन 15वा अध्याय 15 ते 18. फर्स्ट Corinthians chapter 16 and verses 15 to 18. बंधुजनो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतले आहे. अशांना आणि जो कोणी सेवेत सहाय्य करीतो व श्रम करीतो त्याला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करीतो. स्तेफना, फर्तुनात व अखाईक हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे. कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे, म्हणून तुम्ही अशांना मान द्या. वाचलेली वचने दे बाप आम्हासाठी आशीर्वादाची अशी करू. एका घराण्याबद्दल या ठिकाणी प्रेषित पौल करीत येथील मंडळीला लिहित आहे आणि 15 वचनामध्ये त्या घराण्याबद्दल लिहित आहे. बंधुजन हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे, नाही का? देवाच्या वचनामध्ये आम्हाला अनेक घराण्याबद्दल सांगितलेलं आहे प्रियानो, आणि देवाची इच्छा आहे की आम्हाला त्या सर्व घराण्यांची माहिती असावी. आणि या ठिकाणी तो स्तेफनाच्या घराण्याविषयी म्हणत आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की प्रेषितांचे कृत्य 6व्या अध्यायामध्ये जे 7 जण निवड करण्यात आले तो होता स्तेफन, नाही का? आणि प्रेषित 7व्या अध्यायामध्ये त्याने भाषण केलं. पण हा तो स्तेफन नाही, तर हा स्तेफना आहे. या ठिकाणी त्याच्याबद्दल, त्याच्या घराण्याबद्दल या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि आम्हाला अनेक घराण्याबद्दल देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. जसं यहोशवाचं घराणं आम्हाला ठाऊक आहे प्रियानं. यहोशवा 24 आणि 15 मध्ये यहोशवाने काय म्हटलं, तर मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार हे यहोशवाने ठरवून टाकलं. आणि यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या नंतरही ज्या पवित्र जनांना, वडील जनांना देवाने केलेले महत्कृत्य ठाऊक होती, त्यांनी देवाची सेवा केली असं आम्हाला वाचायला मिळतं. यहोशवाने काय केलं प्रियानो, तर नवीन पिढीला सेवेसाठी त्याने तयार केलं असं आम्हाला वाचायला मिळतं. त्याच्यानंतर आम्हाला अनेक घराण्याविषयी पाहायला मिळतं. प्रेषितांचे कृत्य 16व्या अध्यायामध्ये लुदियाच्या घराण्याविषयी आम्हाला पाहायला मिळतं. त्याच अध्यायामध्ये बंदीशाळेच्या नायकाच्या घराण्याविषयी पाहायला मिळतं. असे अनेक घराणे देवाच्या वचनामध्ये सांगितलेले आहेत. पण स्तेफनाचं घराणं देवाला ठाऊक होतं. माझं घराणं देवाला ठाऊक आहे का, नाही का? हा प्रश्न आहे, नाही का? स्तेफनाने काय केलं होतं, तर आपलं जीवन आणि आपलं संपूर्ण घराणं प्रभूला समर्पित असं केलं होतं. आणि ह्या वचनामध्ये आम्हाला एकंदर 7 ते 8 गोष्टी या घराण्याविषयी पाहायला मिळतात. अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी असल्या तर खऱ्या अर्थानं आमचं घराणं देखील आम्ही पाहतो की देव आमच्या घराण्याविषयी काहीतरी म्हणाल. स्तेफनाच्या घराण्याविषयी तो काय म्हणत आहे या ठिकाणी ते पहिली गोष्ट म्हणत आहे, त्या स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे. दुसरी गोष्ट म्हणत आहे, ते अखयाचे प्रथम फळ आहे, नाही का? अखया हे गाव होतं, अखया प्रांत होता आणि त्या अखया प्रांताचं हे प्रथम फळ होतं. म्हणजे काय? अखयामध्ये ज्यावेळेला सुवार्तेची घोषणा करण्यात आली त्यावेळेला पहिल्या प्रथम काय केलं, तर ह्या स्तेफनाने आणि त्याच्या घराण्याने प्रभूचा स्वीकार केला, प्रभूवर विश्वास ठेवला, त्यांचं तारण झालं, त्यांनी नवीन जन्माचा अनुभव घेतला. त्या अखयाचं हे प्रथम फळ असं आहे, नाही का? आणि अखया प्रांतामध्ये मग सुवार्तेची घोषणा कोणी केली, तर पहिले थेसलोनिका पत्र पहिला अध्याय यामध्ये आम्ही वाचलं, तर थेसलोनिका येथील लोकांनी, बंधुजनांनी त्या ठिकाणी मासेदोनिया आणि अखया या प्रांतामध्ये त्यांनी काय केले, सुवार्तेची घोषणा केली. आज माझ्याबद्दल काय, नाही का? थेसलोनिकाकरांनी सुवार्तेची घोषणा मासेदोनिया आणि अखयामध्ये केली. मी सुवार्तेची घोषणा कुठे करत आहे, नाही का? आणि हा प्रश्न देखील मी विचारला पाहिजे, माझ्या घराण्याविषयी देवाला ठाऊक आहे का? माझ्या घराण्याने
प्रभूला समर्पण आपलं जीवन केलं आहे का? माझी खात्री आहे की या ठिकाणी सर्व जे जॉईन झालेले आहेत त्या प्रत्येकाने आपलं घरानं प्रभूला समर्पित केलेलं आहे, नाही का? ते अखयाचे प्रथम फळ आहे, नाही का? त्यानंतर त्याच्याविषयी तिसरी गोष्ट काय सांगितली? पवित्र जनांच्या सेवेला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं, नाही का? त्यांनी आपणा पवित्र जनांच्या सेवेला वाहून घेतलं, नाही का? त्यांनी आपलं संपूर्ण जीवन पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी देऊन टाकलं, समर्पित केलं, नाही का? आज मी स्वतःबद्दल विचारन, मी माझ्या घराण्याने आपलं जीवन प्रभूला वाहून टाकलं आहे का नाही? एका गीतामध्ये असं म्हटलंय, पहिली क प्रीती अशी जगी कधी स्वप्नी तरी, वाहिले का सर्व जिने तुवा त्याच्या पदावरी, तुवा त्याच्या पदावरी. हा गीतकार विचारत आहे, पाहिला का तो प्रभू ख्रिस्त खेळलेल्या खांबावरी? त्याच्या खेळात त्याच्या डोक्यात काटे रुतले हे पाहिलेत का? त्याच्या हातापायामध्ये खेळ टोकले हे पाहिलेत का? त्याची खुश भोजकण्यात आले हे पाहिलेत का? आणि सर्व झाल्यानंतर तो विचारत आहे, अशी प्रीत तुम्ही कधी पाहिली का? जगात पाहिली का? स्वप्नात तरी पाहिली का? आणि अशी प्रीती पाहिल्यानंतर मग तो विचारत आहे की तुम्ही आपलं जीवन त्याच्यासाठी वाहून घेतलं का? तुम्ही त्याच्यासाठी समर्पित झाला का? आपलं जीवन त्याला दिलं का? आज देव हा आज प्रश्न विचारत आहे. माझ्या कुटुंबाने, माझ्या घराण्याने पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी वाहून घेतलं. चौथी गोष्ट तो त्यांच्याविषयी म्हणत आहे, नाही का? जो कोणी सेवेत सहाय्य करीतो, नाही का? ते देवाच्या सेवकांना सेवेमध्ये सहाय्य करत होते, मदत करत होते. प्रियानो, देवाच्या सेवेमध्ये अनेकांनी सहाय्य केलेलं आहे असं आम्हाला वाचायला मिळतं. प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 5वं वचन आम्ही वाचलं तर पौल आणि बर्नबा सेवेसाठी निघाले असताना, सुवार्तेच्या फेरीसाठी निघाले असताना असं म्हटलं, योहान मार्क हा देखील त्यांचा सहाय्यक होता असं आम्हाला पाहायला मिळतं. योहान मार्क हा सहाय्यक होता, देवाच्या सेवकाचा तो सहाय्यक होता. आणि मला यहोशुआबद्दल ठाऊक आहे, तो मोशेचा मदतनीस होता असं यहोशुआबद्दल म्हटलंय, नाही का? आणि मग यहोशुआच्या पहिल्या अध्यायामध्ये आम्हाला देव यहोशुआशी बोलताय, माझा सेवक मोशे आता मृत्यू पावलेला आहे, तर यहोशुआ आता तू उठ आणि राहिलेलं बाकीचं जे काम आहे, नाही का, लोकांना यार्देन पार न्यायचं आहे, लोकांना त्या ठिकाणी कनान देशामध्ये प्रदेशाची वाटणी करायची आहे, तर यहोशुआ तो उठ, खंबीर हो, हिम्मत धर, देवाचं नियमशास्त्र तुझ्या मुखी सदैव असू दे, ते सोडून उजवी डावीकडे वळू नको. यहोशुआला देवाने मोशेनंतर देवाने सेवा कोणाला दिली? यहोशुआला ही सेवा दिली प्रियानम. आणि यहोशुआला दिलेली सेवा यहोशुआने काय केली? परिपूर्ण त्याने ती सेवा केलेली आहे. आम्हाला ठाऊक आहे, एलिया हा संदेष्टा होता आणि एलियाच्या सेवक एक अलिशा म्हणून होता, नाही का? आणि ज्यावेळेला एलियाचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेला काय झालं? तर देवाने ती सेवा कोणाला दिली? अलिशाला दिली. अलिशाने देखील ते सेवा परिपूर्ण केलेली आहे प्रियानो. देवाच्या सेवेमध्ये हे लोक सहाय्य करत होते, सेवकाला सहाय्य करत होते, इतर बंधुजनांना सहाय्य करत होते. अनेक जण जे देवाची सेवा करत होते त्यांनाही सहाय्य करत होते. मी आज देवाच्या सेवकांना देवाच्या सेवेसाठी सहाय्य करत आहे का? मी मदत करत आहे का? हा प्रश्न आम्ही प्रत्येक जण स्वतःला विचारू. त्याच्यानंतर 5वी गोष्ट सांगितलेली आहे, देवाच्या सेवेत सहाय्य करीतो व श्रम करीतो, नाही का? श्रम करीतो, त्याला तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. देवाच्या सेवेमध्ये मी श्रम करत आहे का? ह्याच अध्यायाच्या पुढे म्हटलंय, नाही का? प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत, नाही का? आम्ही जे काही प्रभूसाठी करतो त्या प्रत्येक गोष्टीची दखल प्रभू घेतो आणि प्रभू त्याबद्दल आम्ही त्याच्यासाठी जे श्रम करतो त्याच्याबद्दल तो आम्हाला प्रतिफळ देणार आहे, तो आम्हाला बक्षीस देणार आहे. सेवेमध्ये
ते श्रम करत होते. पौलाने देखील सेवेमध्ये श्रम केले असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि इतकंच नाही तर त्याने शारीरिक श्रम देखील केले आणि देवाच्या सेवेसाठी त्याने स्वतःला वाहून घेतलं असं आम्हाला वाचायला मिळतं. आणि देवाने जरी त्याला बोलावलं होतं, प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये पौल आणि बर्नबा यांना पवित्र आत्म्याने त्यांची नावं घेऊन सांगितलं की त्यांना माझ्यासाठी काय करा, वेगळं करा, नाही का. देवाने त्यांना एक वेगळं सेवा दिली, नाही का. आणि पूर्ण वेळ सेवेसाठी देवाने त्यांना पाचारण केलं. तरी देखील आम्ही पाऊलाबद्दल काय वाचतो, नाही का. पाऊल म्हणत आहे, माझ्या आणि माझ्या सोबत्याच्या गरजा भागविण्यासाठी मी कोणावरही आपला भार पडू दिला नाही, तर रात्रंदिवस ह्याच हातांनी मी श्रम केले असं तो म्हणत आहे, नाही का. रात्रंदिवस मी श्रम केले आणि कोणावर मी माझा भार टाकला नाही असं पाऊल म्हणत आहे. आणि पाऊलाने सेवेसाठी किती श्रम केले, किती त्रास सहन केला हे आम्हाला ठाऊक आहे प्रियानो. त्याच्यानंतर 6वी गोष्ट तो या ठिकाणी तिघा जणांची नावं या ठिकाणी तो घेत आहे, नाही का. आणि श्रम करीतो याच्याबद्दल जर आम्ही बघितलं तर रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 1 ते 16 वचने जर आम्ही वाचली तर त्या ठिकाणी दिलंय, नाही का. अनेक भावांची नावं, अनेक बहिणींची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि पावलाने म्हटलंय, तू देवाच्या सेवेसाठी श्रम केलेस, तू देवाच्या सेवेसाठी श्रम केलं, याने श्रम केलं, त्याने श्रम केलं, अशा प्रकारे अनेकाची नावं तो म्हणत आहे, नाही का. देवाच्या सेवेसाठी मी श्रम करत आहे का, मी कष्ट करत आहे, याचा अर्थ काय, श्रम करत आहे याचा अर्थ सेवेसाठी मी त्रास सहन करत आहे का, सेवेसाठी मी स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण ती सेवा मी सतत करावी अशी देवाची इच्छा आहे, नाही का. 6वी गोष्ट तो तिघांची नावं लिहित आहे या ठिकाणी. स्तेफना, फर्तुनात व अखाईक हे आल्याने मला आनंद झाला. ही 6वी गोष्ट या ठिकाणी प्रेषित पाऊल त्यांच्याविषयी म्हणत आहे. हे 3 बंधुजन होते आणि 3 बंधुजन ज्यावेळेला प्रेषित पावलाकडे गेले त्यावेळेला प्रेषित पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, सेपना, फर्तुनात व अखाईक हे आल्याने मला आनंद झाला आहे, नाही का. का त्याला आनंद झाला, नाही का. का त्याला आनंद झाला, कारण जसे पावलाचे विचार होते देवाच्या सेवेबद्दल, जसे पावलाचे विचार होते तशाच प्रकारचे विचार स्तेफना, फर्तुनात व अखाईक यांचे होते. आणि म्हणून आम्ही पाहतो की समविचाराचे माणसं ज्यावेळेला एकमेकाला भेटतात त्यावेळेला त्यांना काय होतो, आनंदच होत नाही तर त्यांना आनंदी आनंद होतो असं आम्हाला पाहायला मिळतं. पण काही काही जण जर काही काही जणांना भेटले तर त्यांच्या कपाळावर आढ्या पडतात, नाही का. त्यांना ते आवडत नाही, नाही का. पण तसं यांचं जीवन नव्हतं, तर ते देवाच्या सेवकाला एक आनंद देणारं असं त्यांचं जीवन होतं. मग देवाच्या लोकांना, देवाच्या मंडळीला, देवाच्या सेवकांना, देवाच्या मंडळीतील वडीलजनांना माझ्या जाण्यामुळं मी आनंद देतो का, नाही का. मला आनंद देण्याची गरज आहे. त्यांच्या सेवेमध्ये आम्ही श्रम करतो, सक्रिय सहभाग आमच्या सेवेमध्ये आहे, तर आमच्या जाण्याने त्यांना निश्चितच आनंद होतो असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि 7वी गोष्ट त्याच्याबद्दल त्या म्हणत आहे, त्या तिघाबद्दल नाही तर स्तेफनाच्या घराण्याबद्दल 7वी गोष्ट तो काय म्हणत आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली, नाही का. तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली, नाही का. आता या ठिकाणी देखील या अमूल्य सेवेमध्ये प्रत्येक दिवशी एकेका भावाची वचन सेवेची त्याची टर्न असते, नाही का. त्यांचा दिवस ठरलेला असतो. पण एखाद्या दिवशी काय होतं तर एखादा भाऊ लगेच तडक्या अंकलला फोन करून काय सांगतो, ब्रदर आज वचन सेवा माझे होते पण ब्रदर आज माझी तब्येत काही ठीक नाही, माझा आवाज काही ठीक नाही, मी घेऊ शकत नाही, नाही का. लगेच तडक्या अंकाला एखाद्या भावाला फोन करतात आणि बंधू त्या भावाची टर्न होते पण ते घेऊ शकत नाहीत. आज तुम्ही घेता का, तो बंधू काय म्हणतो, हो हो अंकल मी घेतो म्हणून, नाही का. अशाने ह्या भावाने काय केलं, त्या भावाची त्याने काय केली, उणीव त्याने भरून काढली, नाही का. असं एका लेखकाने म्हटलंय, जेथे कमी तिथे मी, नाही का. ज्या ठिकाणी उणीव आहे त्या ठिकाणी मी स्वतःला ठेवतो, नाही का. आणि म्हणून प्रेषित पावलाने तिमोथेला म्हटलं, सुवेळी अवेळी तयार राहा, नाही का. सुवेळी अवेळी तयार राहा. कोणता प्रसंग आमच्या जीवनात कधी येईल आम्हाला सांगता येत नाही. कोणत्या प्रसंगामध्ये कोणतं वचन द्यावं लागल हे आम्हाला ठाऊक नाही. त्यासाठी
आम्हाला सुवेळी अवेळी तयार होण्याची गरज आहे. आणि मंडळीमध्ये देखील आम्ही पाहतो की काही बंधूजन वचन सेवा करू शकत नाहीत. त्यावेळेला काय होतं, देव अनेकांना उभं करतो नाही का, त्यांची उणीव भरून काढावी. पण मी स्वतःची उणीव तिथं भासू देऊ नये नाही का, माझी कमतरता कोणत्या ठिकाणी भासू नये, तर मी इतरांची उणीव भरून काढावी असं तो म्हणत आहे नाही का. त्याच्यानंतर आठवी गोष्ट सर्वात शेवटी तो म्हणत आहे, कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे नाही का. स्टेपनाच्या घराण्याविषयी तो त्या ठिकाणी काय लिहित आहे नाही का, कारण त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास हुरूप आणला आहे नाही का. हुरूप आणला आहे म्हणजे काय प्रियानो नाही का. हिंदीमध्ये काय म्हटलंय नाही का, हिंदीमध्ये म्हटलंय नाही का, त्यांनी अं, त्यांनी आनंद दिला असं म्हटलंय नाही का. जसं आम्हाला बर्णबाचं नाव ठाऊक आहे, बर्णबाच्या नावाचा अर्थ काय आहे, बोधपुत्र नाही का, बोधपुत्र नाही का, सन ऑफ एनकरेजमेंट असं बर्णबाच्या नावाचं अर्थ आहे प्रियानो नाही का. आणि या ठिकाणी हुरूप आणलाय याचा अर्थ काय, जसे आम्ही क्रिकेटची मॅच चालू असली तर जे खेळाडू त्या ठिकाणी खेळत असतात, मग त्यांना पुष्कळ लोक काय करतात, चीअरअप करतात नाही का. इंग्लिशमध्ये तो शब्द आहे चीअरअप, चीअरअप. त्यांनी चौकार किंवा षटकार मारला तर टाळ्या वाजवून ते त्याचं अभिनंदन करतात आणि काय म्हणतात, आणखी आणखी खेळ, आणखी आणखी षटकार चौकार मार. त्याला काय म्हटलंय, चीअरअप. त्यांनी पावलाच्या जीवनाला आनंद दिला नाही का, त्यांनी आनंद दिला, त्याला आनंदित केलं नाही का, त्याच्या हृदयाला आनंद होईल असा शब्द, असे वाक्य त्यांनी बोलले नाही का. त्यांनी त्याच्या जीवनाला आत्म्याला हुरूप आणला नाही का. आज मी कसं आहे नाही का, मी इतरांच्या आत्म्याला हुरूप आणणारा आहे का नाही का. सन ऑफ एनकरेजमेंट मी आहे का, मी सन ऑफ डिस्करेजमेंट आहे नाही का. अनेक जण काय करतात, अनेकांना खजील करतात, अनेकांना नाउमेद करतात, अनेकांना दुःखी करतात नाही का. पण ते स्टेपनाचं घराणं कसं होतं, तर त्यांनी काय केलं, पवित्र सेवक जो आहे प्रेषित पाऊल याच्या आत्म्याला आणि करिंथ येथील अनेक बंधुजनांच्या आत्म्याला त्यांनी हुरूप आणला प्रियानो. या 8 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. या 8 गोष्टी अत्यंत चांगल्या आहेत प्रियानो. आमचं घराणं जर त्या स्टेपनाच्या घराण्याविषयी घराण्यासारखं असावं असं आम्हाला वाटत असेल, तर ह्या 8 गोष्टी आम्ही आमच्या आचरणात आणल्या तर खरोखरच आमचं घराणं स्टेपनाच्या घराण्यासारखं होईल. सेवेमध्ये श्रम करणारं, देवाच्या सेवेला वाहून घेतलेलं, सेवेमध्ये सहाय्य करणारं, सेवेमध्ये श्रम करणारं, देवाच्या सेवकाला मदत करणारं, इतरांची उणीव भरून काढणारे, सेवकांची सेवा करणारं, सेवकाच्या आत्म्याला हुरूप आणणारं असं आमचं देखील कुटुंब होईल, आमचं घराणं देखील होईल प्रियानो. आणि म्हणून अशा प्रकारे ह्या आदर्श घराणं देवाने आमच्या समोर ठेवलेलं आहे. देव बाप सहाय्य करो की आमचं घराणं देखील त्या स्टेपनाच्या घराण्यासारखं असावं.